पुणे नाशिक महामार्गावरती नेहमीच अभूतपूर्व वाहतूक कोंडी असते। हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या पुणे नाशिक महामार्गाला समांतर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प राबवला जाणार होता, मात्र त्याचा मार्ग बदलण्यात आला आणि तो पुणे अहिल्यानगर मार्गे नाशिकला नेण्याचा निर्णय झाला। याचाच विरोध करण्यासाठी आणि जो आधीचा पुणे नाशिक समांतर रेल्वे जाणार होती ती सरळ मार्गेच व्हावी ही मागणी घेऊन आज ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे। पुणे नाशिक महामार्ग ज्या ज्या तालुक्यातून गेलेला आहे त्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये ठीक 10 वाजता हा रास्ता रोको या ठिकाणी होणार आहे। मी आता चाकणच्या चौकामध्ये आहे। इथं नेहमीच अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते। गेली आठवडाभर आपण इथल्या बातम्या वारंवार दिलेल्या आहेत। आज रविवार आहे, सकाळची वेळ आहे, त्यामुळं आता इथं म्हणावी तशी वाहतूक कोंडी नाहीये, वाहतूक सुरळीत आहे। परंतु इथलीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जो आधीचा म्हणजे 2016 साली जो मार्ग ठरलेला होता तो पुणे चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव संगमनेर आणि नाशिक याच मार्गाने ही वाहतूक कोंडी झाली तर इथली अभूतपूर्व वाहतूक कोंडी फुटू शकते। मात्र सध्या पुणे अहिल्यानगर शिर्डी पाथर्डी संगमनेर आणि नाशिक अशा मार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे। ही मंजुरी देत असताना जुन्नर तालुक्यातील GMRTचा म्हणजेच रेडिओ दुर्बिणीचा जो प्रकल्प आहे, जो जगात सर्वात महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो, त्याला बाधा पोहोचू शकते असं कारण देऊन या ठिकाणी हा मार्ग अहिल्यानगर मार्गे या ठिकाणी नाशिकला नेला जाणार आहे। परंतु मग अशा वेळी या पुणे नाशिक महामार्गावरची अभूतपूर्व वाहतूक कोंडी फुटणार कशी असा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी आज ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे। ठीक 10 वाजता हा रास्ता रोको सुरू झाल्यानंतर पुढचे अपडेट्स तुम्हाला ABP माझावरती पाहता येणार आहेत। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.